महाराष्ट्रातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले असून विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा दिलाय। सरकारच्या निर्णयानुसार पूरग्रस्त घोषित करण्यात आलेल्या 253 तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट देण्यात येणार आहे। तसेच ज्यांनी आधीच फी भरली आहे त्यांना ती परत केली जाणार आहे। हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग, डीम्ड विद्यापीठे, परीक्षा मंडळे आणि स्ववित्त पोषित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे। यासोबतच इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे। दरम्यान पूरग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यभर आंदोलन छेडलं होतं। पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर येथे झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून एबीव्हीपीचा लढा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया संघटनेनं दिली आहे। आता पूरग्रस्त विद्यार्थ्यांकडून घेतलेली परीक्षा फी लवकरात लवकर परत करण्याची मागणीही करण्यात आली आहे। परीक्षा शुल्क माफी विरोधामध्ये हे करू, परिपत्रक जाहीर करू किंवा लेखी स्वरूपामध्ये लिहून देऊ की आम्ही परीक्षा शुल्क माफी करू, सरसकट विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी करू। या तोपर्यंत आपण इथं रुकायचं नाही। आपण हे आज इथं पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करतो। यासोबतच नगर आणि नाशिकमध्ये पण याच सेम टाइमला आंदोलन सुरू झालेले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं 16 ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ओला दुष्काळ ज्या जिल्ह्यात जाहीर झाला आहे त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी करण्यात यावी या बाबतीत आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 6 मार्च रोजी एक निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक काढून त्यांचा म्हणणं त्याच्यामध्ये जाहीर केलेला आहे। याच्यामध्ये सरसगट सर्व जे ओला दुष्काळ जाहीर झालेले विद्यार्थी आहेत, त्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत, अशा 253 तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं शुल्क माफी करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये परीक्षामध्ये शुल्क माफी सरसगट विद्यार्थ्यांना केलेली आहे। विद्यापीठाने याच्यामध्ये परिपत्रक जाहीर केलेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान यामध्ये विद्यापीठाने मुदत दिलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या माध्यमातून एक परिपत्रक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि या माध्यमातून डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, पासबुकचा फोटो आणि आपण जो एक्झाम फॉर्मच्या वेळेस जी एक्झाम फीस भरलेली आहे त्याची पावती, असे 3 डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जमा करावेत आणि ह्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना जे ओला दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना सरसगट शुल्क माफी या माध्यमातून होणार आहे। विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला हे कुठेतरी मोठं यश म्हणावं लागेल। विद्यार्थी परिषदेने मागील 76 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक समस्यांमध्ये आपली ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि याही वेळेस विद्यार्थी परिषदेच्या या आंदोलनाला हे मोठं यश आलेलं आहे असं आपण समजू शकतो।